हाय वल्लरी, कशी आहेस? हाय, मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. आता महिला दिन येत आहे, तर तुला त्या बाबतीत काही बोलायचंय का? महिला दिन येतोय. मला वाटतं एक दिवस काही महिला दिन नसतो, रोजच महिला दिन असतो आणि आपण रोजच महिलांना सेलिब्रेट करायला हवं. येस, बरोबर बोललीस. पण तरी आता एक स्पेशल डे आपण ठेवतो प्रत्येकासाठी. तर आता 8 मार्च आपण आहे ऑलरेडी. सो त्या बाबतीत तुला विचारायचं आहे की तू आता ह्या फील्डमध्ये आहेस आणि तू नवखी नाही म्हणता येणार तुला, कारण तू ऑलरेडी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलली होतीस की मला थोडंफार माहिती आहे ह्या गोष्टी. मग तुला असे कुठले एक्सपिरियन्स किंवा किस्से आहेत का की तुला एक फेस करावं लागलं? तुला फेस नसेलच करावं लागलं बिकॉज माहिती आहे सगळ्यांना ते का ते. बट एक असतं ना की आपण बोलता बोलता कोणाचे एक्सपिरियन्स ऐकतो आणि तुला असं एक विचित्र एक्सपिरियन्स ऐकू आला होता. या इंडस्ट्रीमध्ये येताना सुरुवातीला अगदी कॉलेजमध्ये असताना ऑफकोर्स विचित्र एक्सपिरियन्सेस कानावर आले होते. पण मला काय असं वाटायचं की जर आपण प्रामाणिक असू आणि आपण फक्त कामाशी काम ठेवलं आणि कामावरच फोकस केला तर असे एक्सपिरियन्सेस येत नाही. आणि मला वाटतं की मुलगी म्हणून आपण स्वतःला कसं कंपोज करतो, आपण स्वतःची पर्सनॅलिटी कशी प्रेझेंट करतो, ह्यावर समोरचे आपल्याशी कसे वागतात हे ठरतं. त्यामुळे मला वाटतं ऑफकोर्स समोरच्याने नीट वागलंच पाहिजे, पण आपण पण जर आपली एक आब राखून वागलं तर कोणी आपल्याशी वाकड्यात जात नाही असं मला खूप वाटतं. आणि मी ह्याच गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि मी काय हेच करते. येस. आता महिला दिनानिमित्त तुला तुझ्या मैत्रिणींना, सख्या ज्या तुला खूप प्रेम करतात, त्यांचं तुझ्या असं अरे तू घरातलीच आहेस असं बिहेव करतात तुझ्यासोबत. सो त्यांना तुला काय सांगावं असं वाटतंय? मला खूप आवडतात तुम्ही सगळे आणि मला खूप आवडतं जेव्हा सगळे मला एकदम घरातलं म्हणून भेटतात आणि बोलतात. खूप छान वाटतं मला. आणि खरंच सगळ्याच माझ्या मैत्रिणीच आहेत. सो सगळ्यांना मी सांगेन की हॅपी वुमन्स डे. खूप मजा करा आणि स्वतःचं तुमचं जे काही स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. आणि तुम्हीसुद्धा तुम्हाला जे हवं ते सगळं अचीव्ह करूच शकता. येस. जाता जाता जे फक्त एक ऐकायचं आहे की तू तुझी पर्सनल आणि प्रोफेशनल आहे दोन्ही मेंटेन कशी करतेस? कारण आता बघितलं तुला, तू जेवण ऑर्डर करत होतीस म्हणजे तुझं फिटनेसवरती पण लक्ष आहे की नाही मला त्या वेळेत खायला हवंय. करते मी बॅलन्स. आणि मला वाटतं आपण सगळ्या बायका मल्टीटास्कर असतोच, म्हणजे माझा तरी यावर विश्वास आहे. आणि आपण एकदा ठरवलं की आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत की ते जमतात. सो आत्मविश्वास असणं महत्त्वाचं आहे की मला दोन्ही बॅलन्स करता येईल आणि ते ठरवलं की होतं. सो तेच आहे की कॉन्फिडन्स हवा आणि एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करण्याची एक जिद्द होती. येस, नक्की. म्हणूनच तुझ्याकडून सुद्धा ते होतं. जाता जाता महिलांना आणि काहीतरी संदेश द्यावा असं वाटतंय का? मी हेच म्हणेन की आपल्याला महिला दिनानिमित्त मी हे म्हणेन की ऑफकोर्स आपल्याला सपोर्टची गरज असते, आधाराची गरज असते आणि ती आपल्याला आजूबाजूची लोकं देतात, कधी नाही देत. पण एक स्त्री म्हणून आपण काय हाच विचार केला पाहिजे की मी इनफ आहे, मी परिपूर्ण आहे आणि मला एखादी गोष्ट मिळवायची आहे, एखादी गोष्ट साध्य करायची आहे तर ती मी माझ्या बळावर करू शकते. हा विश्वास मला वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये आला पाहिजे, हे मी सांगेन. वल्लरी, हे छोटंसं गिफ्ट होप तुला आवडेल. ऑफकोर्स मला खूप आवडेल. चॉकलेट तोंड गोड केलंच पाहिजे. वाचू का? येस येस. ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत, ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे. जसं तुझं पात्र मस्तीखोर आणि बडबड प्लस निरागस आहे, तसंच तू खऱ्या आयुष्यात पण मस्ती मजा करायला मिळू दे. तुला प्रेक्षक खूप आपलं मानतात आणि त्यांना तू त्यांच्या घरातलीच एक व्यक्ती आहेस असं समजतात. तुला अशीच खूप कामं मिळू दे ज्यातून तुला आनंद मिळो. बाकी खूप प्रेम. थँक्यू. हॅपी वुमन्स डे तुला. हॅपी वुमन्स डे.